तुम्ही बघणारही नाही आहात का आता माझ्याकडे? अरे आलीस, ये ये ये. आलीस म्हणजे तुम्हाला कळलंही नाही का मी आल्याचं? रागवतेस काय? बोल. हे काय करताय तुम्ही? ते मी नंतर सांगतो, तू बोल. मी ओमच्या आईकडे जाऊन आले. बर, काय म्हणतात त्या? मला वाटतंय ते लग्नाला येतील म्हणून. वाटतंय? वाटतंय म्हणजे मला कॉन्फिडन्स नाहीये या बाबतीत. मला नाही माहिती त्या नक्की येतील का नाही. मोठे बाबा प्लीज, तुम्ही असं बर म्हणून असं नका सोडू. काय होतं, मला टेन्शन येतं मग. आणि मला आत्ता टेन्शन नका देऊ तुम्ही, मला काही सुचणार नाही मग. ठीक आहे, मग हे लग्न थांबवा असं काही म्हणणार नाहीये मी. पण हे सगळ्यांना सांगावंच लागेल, नाहीतर ती फसवणूक होईल. आणि त्यावेळी ओमची खरी फॅमिली तिथं असणं हे आवश्यक आहे. आणि तुला पाहिजे होतं ना मी काय करतोय ते? हे बघ, हे पत्र लिहितोय आपल्या कुटुंबाला उद्देशून. आतापर्यंत काय काय झालं, तू या सगळ्यात काय काय केलंस याचा हा आलेख आहे. आणि लिहिता लिहिता एक गोष्ट मला जाणवली की तुझ्या या प्रवासात मी देखील तितकाच रमलोय. आणि लिहिता 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 इतकी पानं झाली की कादंबरीत लिहावीशी वाटली. आणि बघ, सगळ्यात शेवटी मी ही ओळ लिहिली आहे, मला माझ्या नातीचा अभिमान आहे. तिनं जे काही केलं ते सहसा सामान्य माणूस करणार नाही. म्हणजे ती असामान्य आहे, लाखात एक आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठी ती सतत झटत राहिली. माझे आशीर्वाद सदैव तिच्या पाठीशी असतील. थँक्यू. थँक्यू. अगं आवरलं की नाही उमा? हो, आटोपलं ग. अरे वा, कसं गोड दिसतंय. आई, साडी झाले. हेअरस्टाईल नंतर अशोक करेल आता लगेच. ओके. खूप गोड दिसतेस. कोणाची नजर नको लागायला माझ्या पोरीला. खूप गोड दिसतेस इशू तू. एक मिनिट थांब, मी दृष्ट काढते. तो दृष्ट काढण्याचा प्रोग्राम आजीने ऑलरेडी केलाय. सगळे ईशाताई बद्दलच बोलतात, माझ्याबद्दल कोणीच बोलत नाही. आई ग, अरे तू तर माझं सगळ्यात लाडकं पिल्लू आहेस. अरे मेकअप खराब होईल. अगं बाई ग, सॉरी. इशू, आता सासरी जाणार माझं बाळ? हा, आईचा उपदेश राहिला ना, हो की नाही ग? हे बघ बाळा, आता अगदी शहाण्यासारखं वागायचं. चिडचिड चिडचिड करायची नाही, शांत ठेवायचं डोकं. आता आपण माहेरी नाही, सासरी असणार आहोत याचं भान ठेवायचं. आणि सगळ्यांचं मन जिंकून घ्यायचं. सगळ्यांना प्रेम लावायचं, जीव लावायचा. हा काय, आणि
सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओमची आई. तिने आजपर्यंत ती जबाबदारी उचलली आहे, म्हणून इतका गुणी नवरा तुला मिळालाय, हो की नाही? इतकं छान वळण लावलंय ओमला, छान वाढवलंय. तेव्हा तिचा विश्वास संपादन करायचा, तिला दुखवायचं नाहीये. आईसारखं वेडवाकडं बोलायचं नाही. मला माहितीये माझी मुलगी गुणाची आहे, शहाणी आहे, पण तिला कोणी चुकीचं म्हटलेलं मला चालणार नाही. हा, असं माझं म्हणणं आहे की तिला कोणी बोल नाही लावायचा. मी रागवीन, पण सगळ्यांनी तिला शहाणं म्हटलं पाहिजे. मला रोज फोन करशील ना शुभ? मी रागवणार तुला, पण ते ऐकायला एक फोन करशील रोज? मला माहिती सगळ्यांना जिंकणार आहे माझी पोर, हो ना उमा? तुम्ही का रडताय सगळे? मला रडू येतं ना. नाही रे बेटा, तुझं लग्न झालं ना की मग तुला कळेल आम्ही का रडतोय. बाळा, मुलीला घर सोडून जावं लागतं. मी नाही सोडून जाणार बरोबर. मी सगळं आवरत येते जरा बाहेरचा. अश्वतीचा मेकअप बघ जरा. हो काकू. चल, झालंय आता सगळं. आता आपण हेअर करूया आणि गजरे लावूया फक्त, ठीक आहे? की झालं? चल लवकर. शेवटचा एक फोन ट्राय करते ओमच्या आईला. एक काय आहे आता, आपण एकदा सांगितलं ना त्यांना, यायचं तर येतील त्या. सॉरी. I love you, ईशा. मला आत्ता ना असं वाटतं मी नेहमी तुला सांगायचे ना की मला आवडतो म्हणून. मला आता त्याचा खूप राग येतोय. मला असं वाटतं की मलाच माझ्यापासून कुणीतरी काढून घेते. ओम, मी बाहेर दत्तारामशी बोलत होतो. म्हणजे त्याला काय वाटतंय माहितीये का? म्हणजे आम्हाला सगळ्यांनाही असंच वाटतंय की म्हणजे काय रे अजित? मलाही तसंच वाटतंय, आणि म्हणूनच जाण्याच्या आधी आत्ताच मी मोठ्या बाबांना फोन करणार आहे आणि त्यांना सगळं खरं सांगून टाकणार आहे. कट केला त्यांनी फोन. परत लावा ना. नको. ज्या अर्थी त्यांनी कट केला त्या अर्थी बिझी असतील ते. नको, पुन्हा नको. नाही, पण आत्ता नाही सांगितलं तर मग कधी सांगणार आपण? गुरुजी म्हणते तो खरंय. म्हणजे आत्ताच जर नाही बोललो तर सगळ्यांच्या समोर तिथे सांगावं लागेल. आपल्याकडे दुसरा काही पर्यायच नाही आहे.
तिथे कार्यालयातच सांगावं लागेल सगळ्यांसमोर, कारण त्यांना सगळं खरं सांगितल्याशिवाय मी लग्नच नाही करणार. मला खूप भीती वाटते. सगळ्यांसमोर सगळं सांगितल्यावर काय होणार आहे? आपल्या समोर युद्धाचा प्रसंग आहे, पण डगमगायचं नाही, मागे हटायचं नाही. गीतेमध्ये सांगितलंय ना, युद्धाय युज्यस्व. हे बघा, आपल्या समोर मित्र असो शत्रू असो, आपण डगमगायचं नाही, मागे सरायचं नाही. लक्षात ठेवा. कामत आजोबा, तुम्ही एक लक्षात ठेवा, प्लीज तिकडे काहीही बोलू नका. अरे अजित, कामात आजोबा बरोबर आहे, दादा म्हणतो ते. तिथे फक्त ओम बोलेल एकटा. नाही नाही, ते तिथं ठीक आहे, पण इथं मी बोललो तर चालेल ना? ठीक आहे, बोला बोला बोला. नाही म्हणजे हे सगळं झालं, हे सगळं त्यांना सांगून झालं, लग्नही झालं की गरज सरो आणि वैद्य मरो या तत्वाप्रमाणे मला घराबाहेर नाही ना काढणार. याचं उत्तर कुणीही देणार नाही. छान दिसतो सर, एकदम छान. मी हेमंतरावांना फोन करून सांगतो आम्ही सासवडला निघतोय म्हणून. अरे वा 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 वा, काय सुंदर दिसतेस ग. ए अगं माझ्याकडे बघ की, मी का वाईट दिसतोय का? ओमची आई फोनच उचलत नाहीये, काय करायचं आपण? हे बघ बाई, तुझ्या शब्दावर विसंबून मी इथपर्यंत आलोय. आता काय करायचं ते तूच ठरव. अहो पण मी प्रयत्न करतेय मोठे बाबा. आणखी काही तासात लग्न झालं असेल माझं. नाही मग त्याच्या आधी आपल्याला हे सगळं सांगावंच लागेल ना. दे सोड नको, आता इतके दिवस वाट पाहिली ना, तशी आणखीन थोडी पाहू ना. पण ती नाही आली, त्यांना नाहीच आली. म्हणजे सगळं सांगून मोकळं होऊन टाकू. आपण रडायला घ्यायचं का आता? मी काल जुने अल्बम बघत होतो, काय पटापटा मुलं वाढतात ग. कायमची लहानच का नाही राहत? आणि तू आता कायमची जाणार म्हटलं मला किती त्रास होईल. ओ मोठे बाबा प्लीज हो. हे बघा, माझा आता मेकअप खराब होईल आणि मला तुम्ही रडवू नका उगाच. मी रडणार नाहीये. आणि मी काय कायमची म्हणजे कायमची सोडून नाही चालले तुम्हाला. मी ओमला आपल्या आधीच सांगून ठेवलंय, आपलं लग्न झालं तरी आपल्यात काही बदलणार नाहीये आणि मी मला हवं तेव्हा माझ्या घरी जाणार आहे. म्हणजे आधीपासूनच नोटीस दिली आहे त्याला? मग त्याची नवरेबाजी चालवून घेऊ होय? नवरेबाजी? बापरे, बोलतोच आहे. आणि ते सुद्धा तुमचंच घर आहे मोठे बाबा. तुम्ही यायचंच आहे आमच्याकडे कधीही. मी येणारच आहे. माझी नात केस बरोबर चालवते की नाही बघायला नको का? त्या ओमची काही सुटका नाही एवढ्या. हे छान दिसतंय तुम्हाला. हो ना? जाताना आजीला भेटून जा. तिला वाटतं आपणच बेस्ट फ्रेंड आहोत. हो. आणि चेअर अप. आणि एक ते आपण बेस्ट फ्रेंड्स तर आहोतच ना. आणि याला आता ओमचाही पर्याय नाही आणि आजीचाही पर्याय नाही. म्हणजे आपण आहोत ना बेस्ट फ्रेंड. आपण काय करणार? नाही, मी रडणार नाहीये. आपण ठरवलंय ना. आय एम सॉरी. हे तुम्हाला छान दिसतंय आणि मी आता जाते बाहेर.
पण एक लक्षात ठेवा, आपण तिथून ईशाला घेऊनच यायचं, काहीही झालं तरी. गणपती बाप्पा मोरया. चला. एकदम तुम्ही रुबाबदार दिसताय ईशाचे आजोबा. ओमचे आजोबा कसे दिसतायत? ओमचे आजोबा कसे दिसतायत? देखणे ओके देखणे. शंका यावी लग्न ओमचंच आहे का कुणाचं? बरं झालं आपली भेट झाली आज तरी. ओमच्या आजी माझ्याकडे बोलताय? मी म्हटलं बरं झालं आपली आज भेट झाली. त्या दिवशी घरी तुम्हाला यायला जमलं नाही, बरं नव्हतं ना? आजारीच असतात ना बऱ्याचदा. हो, गाठी भेटीवरच बांधल्या जातात ना. आज भेटायचं होतं आपण. हो ना, हो खरंच. शोभना अगदी व्यवस्थित बोलतायत आजी. हो हो हो, छान छान. नाही म्हणजे ओम आणि ईशाचं आज लग्न आहे हे कळतंय ना त्यांना? हो 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 हो, अगदी व्यवस्थित कळलंय आजींना. ओम आणि ईशाचं लग्न आहे आज. काय आजी ते सारखं म्हणतायत माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात नाही का आजी? हो हो, सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात. हा, ए म्हणजे आता विश वगैरे नाही नाही, कॉफी कॉफी चालेल त्यांना, काही नको बाकी. कॉफी. किती प्रश्न विचारते. हो ना. खिचडी घेणार का? नको, मुलगी द्या बस आम्हाला. मला लय टेन्शन आलेलं. हो ना, मला सुद्धा. मला दिसत नाही. आले की सांग. सांग. आले की सांग. मला काय कर, शिट्टी वाजवून हिंड दे. अशी शिट्टी वाजव आले मग. तेव्हा गोंद्या आला. आले का? आले. कुठे? इकडे सर. हॅपी बर्थडे टू यू. नातीचं लग्न आहे त्यांच्या. क्या बात आहे सर. म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी नातीचं लग्न. कॉंग्रॅच्युलेशन सर. कसं विसरतो हा सारखं? तू विसरतोय काय? हॅपी बर्थडे टू यू कोडवर्ड आहे आपला. हा कळलं का? याच्याकडे का पाठवलं? सर नमस्कार दीपा, वीणा, आहेराचं घेऊन या ग सगळं बाहेर. आणा, इथेच होता तो. हा आणला. चला 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 लोक. चला या, विधी चालू करूया. मुहूर्ताची वेळ टाळायला नको.
ओळख होणे गरजेचं आहे. हल्ली ओळख काय आधीच झालेली असते. ओळख खरी आहे की नाही ती तपासून घ्या. थांबा. गेले बरेच दिवस मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची होती.